रातभर झोप आली नाही मला, रातभर 480 रुपयाची बिर्याणी असते कुठं बाई. गावाकडं रोजगार तेवढा आहे, दिवसभर ज्या एखाद्याने काम केलं त्याला 400 रुपये भेटतात, 400-500 रुपये भेटतात कुठंतरी. मी फर्स्ट टाइम जिंदगीमध्ये काल रात्री उशिरा आलो मी जॉबवरतून, तर चिकनची दुकानं बंद झाले होते सगळे, त्यामुळे ऑप्शनच नव्हता बाई. लेट नाईट चार्जेस असो काय असो, मी ऑनलाईन ऑर्डर केलं. एक बिर्याणी आणि कबाब काहीतरी होते, मला 480 रुपयाला पडलं. 300 रुपयाला बिर्याणी, एवढं राईस आणि एवढे पीस, आणि 4 का 5 पीस कबाबचे ते वरती काहीतरी 180 रुपयाला. नाही बाई एवढं ना. आणि बाकीचे पोरं काय करतात, रोज ऑर्डर करतात. मी तरी कुठं 6 महिने एकदा वर्षातून काहीतरी ऑप्शन नसेल तर ऑर्डर करतो. आणि ह्या 480 रुपयामध्ये मी खरं खोटं बोलत नाही, मला 3 दिवसाचा चिकन बोनलेस आला असतं, त्याच्यामध्ये मला 100 ग्राम प्रोटीन बी भेटलं असतं. हे बिना फालतूचा खर्च आहे. बाकीचे पोरं नंतर नाव ठेवतात की बाई डाएटला पैसे लागतो, ह्याला पैसे लागतात, त्याला पैसे लागतात. काही नाही मित्रा, हेल्दी खायला पैसे नाही लागत आहे. तुम्ही रोज हे बाहेरचं खाता ना, इकडं तिकडं ज्याला काही भेटत तर नाहीच आहे, पण तुमची हेल्थ पण खराब होते. नुसतं बसून डेअरी सुटली, हे झालं बाहेरचं खाऊन फास्ट फूड हे ते. बाई हेल्दी खायला, डाएट करायला, जिम करायला पैसे नाही लागत आहे. आपण फालतू पैसे खर्चतो, ते एकदा काउंट करा कुठतरी आणि स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्या मित्रांनो. एवढंच सांगायचं. मजबूत मराठी माणूस स्वाभिमान बाळगा आणि मास ठेवा.